जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. साय ठेवलेली आहे तर त्याचं करायचं आहे लोणी आणि लोण्यापासून तूप करायचं आहे. तर तूप करायचं काही इथे व्हिडिओमध्ये दाखवत नाही मी, पण लोणी करायचं आहे त्याची पद्धत इथे नक्कीच दाखवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. अगोदरच्या दिवशी रात्री याच्यामध्ये थोडंसं दही टाकून ठेवलेलं आहे मी. दही नसेल तर लिंबू टाकलं तरीही चालतं, म्हणजे त्याला आंबटपणा यायला पाहिजे. तर दही खूप आंबट नव्हतं त्याच्यामुळे जास्त टाकलं, आणि आंबट जर असेल तर कमी टाकायचं. 1 चमचा टाकला तरीही चालतं आंबट जर असेल तर. मिक्स करायचं आहे आणि हे रात्रभर झाकून ठेवायचं, म्हणजे ते दह्यासारखं होऊन जातं. त्याला आंबटपणा पण चांगला येतो आणि त्याच्यामुळे ते तुपाची जी चव आहे ती पण चांगली लागते. हे आता झाकून रात्रभर ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी हे काढायचं आहे एका पसरट भांड्यामध्ये. मी इथे मिक्सरचा वापर होणार नाही, कोणत्याही मशीनचा वापर सुद्धा होणार नाही. हातानेच करायचं आहे आणि जी नैसर्गिक पद्धत आहे, जुनी पद्धत, त्या पद्धतीचं लोणी तयार करायचं, पण कमी मेहनतीमध्ये. तर इथे वापरणार आहे मी बर्फ. वाटीमध्ये बर्फ ठेवलेलं होतं फ्रीजरमध्ये. बर्फाचे क्यूब जे असतात फ्रीजर मधले ते वापरले तरीही चालतात, पण मी वाटीमध्ये ठेवलं. थोडं जास्त प्रमाण होतं त्याचं. आणि पाणी वापरताना ते पण फ्रीज मधलंच वापरायचं आहे, थंडगार. त्याने खूप लवकर जे लोणी आहे ते तयार होतं आणि त्याचं प्रमाण पण चांगलं होतं. जे पांढरं शुभ्र लोणी आहे ते पण तयार होत जातं. थंड जे पाणी आहे फ्रीज मधलं ते थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं. सुरुवातीला पाणी टाकल्यानंतर ते खूप असं पातळ वाटतं, दह्यासारखं तयार होऊन जातं पूर्ण. तर त्याचा जो गोळा तयार आहे तो होत नाही. असं वाटतं आपल्याला की आता हे बिघडलेलं आहे, तर तसं होत नाही. त्याला काही वेळ ठेवल्यानंतर आपोआपच त्याचा गोळा तयार होऊन जातो लोण्याचा. तर मिक्स करायचं, एक 4-5 मिनिटं मिक्स करायचं. जे पाणी आहे ते असं त्याच्यामध्ये झालं परफेक्ट की झाकून ठेवायचं आहे. एक 10-15 मिनिटं ठेवलं तरीही चालतं, म्हणजे थोडेफार कामं होईपर्यंत होऊन जातं. आणि वेळ जर असेल तर 5-10 मिनिटं ठेवलं तरीही चालतं. चांगलं मिक्स करायचं. जे बर्फ आहे त्याचं त्याच्यामध्ये पाणी तयार व्हायला पाहिजे. त्यानंतर 3 वाटीमध्ये ठेवलेलं होतं मी बर्फ जे आहे ते 3 वाट्यांमध्ये ठेवलेलं होतं. 2 वाट्या अगोदर टाकलेल्या होत्या मी आणि आता ही तिसरी टाकलेली आहे. तर बर्फ आहे त्याचं काही प्रमाण नाहीये, अंदाजाने टाकायचं. त्यानंतर झाकून ठेवलं होतं 5 ते 10 मिनिटं. आणि त्यानंतर जे लोणी आहे ते आपोआपच वर तयार होऊन येतं. तर एका चमच्याच्या साहाय्याने त्याला या पद्धतीने मिक्स करायचं. मिक्स करताना आपोआपच त्याचा गोळा तयार होत जातो आणि दूध आणि पाणी जे साईडला राहतं आणि लोणी एका बाजूला येऊन जातं. अगदी सोपी पद्धत आहे ही. मिक्सरमध्ये केल्यानंतर ते मिक्सरचे भांडे घासा, त्याच्यानंतर कधी लाईट असते कधी नसते, आणि ही जी पद्धत आहे ही सर्वात सोपी आहे. तर या पद्धतीने हे जे लोणी आहे हे तयार झालं. या पाण्यामध्ये एकदा झालं ते, आणि परत एका पाण्याने धुवून घ्यायचं. इथे पाणी वापरताना साधं वापरायचं, फ्रीज मधलंच वापरलं असं काही नाहीये. तर साधं पाणी आहे ते पण वापरलं तरीही चालतं. बऱ्याच ताई आहेत की इथे थोडंसं कोमट पाणी वापरतात, पण मी साधंच वापरते, जे आपलं पिण्याचं आहे तेच. त्याने पण एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि त्यानंतर हे जे लोणी आहे याचं लगेचच्या लगेच तूप करू शकता, किंवा फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी केलं तरीही चालतं. तर या पद्धतीने जे लोणी आहे अगदी कमी वेळामध्ये, कमी मेहनतीमध्ये, कोणत्याही प्रकारच्या मशीनशिवाय तयार झालं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.